बुलढाण्यात गेल्या आठवड्याभरापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळतोय। सातपुडा पर्वतरांगेनं हिरवा शालू पांघरल्याचं दृश्य आहे। परिसरात अत्यंत आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण झालंय। आढावा घेतलाय संजय महाजन यांनी। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसत आहे। त्यामुळे शेतकरीही आनंदित आहे। पेरणीची कामं सुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोपलेली आहे। मी सध्या बुलढाणा शहराच्या अगदी बाजूलाच असलेल्या राजूर घाटात आहे आणि आपण जर का बघितलं तर पावसामुळे बुलढाण्याच्या बाजूला असलेल्या या सातपुड्या पर्वताने अक्षरशः हिरवा शालू पांघरलेला आपल्याला दिसत आहे। खरं तर या उन्हाळ्यात बुलढाण्याचं तापमान हे जवळपास 43 अंशापर्यंत पोहोचलं होतं। बुलढाणा हे एकेकाळचं थंड हवेचं ठिकाण होतं। मात्र या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तापमान बुलढाण्यात आपल्याला बघायला मिळालं। जवळपास 43 अंशापर्यंत तापमान गेलं होतं। मात्र पाऊस बरसल्याने आता बुलढाण्याचं वातावरण थंड झालं आहे आणि बुलढाण्याच्या बाजूलाच असलेल्या या सातपुड्याच्या पर्वतरांगांनी हिरवा शालू पांघरल्याचं आपल्याला दिसत आहे। त्यामुळे बुलढाण्याचं वातावरण हे अतिशय सुंदर झालेलं आहे, आल्हाददायक झालेला आहे आणि त्यामुळे आता पर्यटक सुद्धा या बुलढाण्यात आकर्षित होत आहेत। समोर जर का बघितलं आपण तर हा संपूर्ण सातपुडा पर्वत आहे आणि संपूर्ण पर्वत हा पावसाने हिरवागार झालेला आहे। सुंदर असं दृश्य बुलढाण्यात आपल्याला बघायला मिळत आहे। तापमानामुळे नागरिकांना उकाड्यामुळे जो त्रास होत होता तोही आता संपुष्टात आल्याचं या ठिकाणी आहे। थंडगार वातावरण बुलढाण्यात आपल्याला बघायला मिळत आहे आणि पावसामुळे मात्र संपूर्ण बुलढाण्याचा परिसर हा हिरवागार झालेला आहे। त्यामुळे बुलढाण्यात आता पर्यटकही आकर्षित होताना आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।